टीईटी 2021 साली घेण्यात आलेली एक्झाम जी आहे तर त्यामध्ये पेपर क्रमांक 2 इयत्ता 6वी ते 8वी या विषयाकरिता जी प्रश्नपत्रिका होती गणित आणि विज्ञान, तर या व्हिडिओमध्ये आपण विशेष करून आज गणितावर आधारित असणारे सर्व प्रश्न सोडवणार आहोत। तर पहा की अशा पद्धतीची तुम्हाला टीईटी एक्झामसाठी प्रश्नपत्रिका असते आणि त्यामध्ये जे गुणांकन आहे, जे मराठी माध्यम आहे, तर त्या मराठी माध्यमाकरिता इयत्ता 6वी ते 8वी करिता पहा विषय 1 मराठी, त्यावर 1 ते 30 असे प्रश्न असतात 30 गुणांसाठी। त्यानंतर दुसरा विषय आहे इंग्रजी, यामध्ये 31 ते 60 प्रश्न असतात 30 गुणांसाठी। त्यानंतर तिसरा विषय आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, त्यामध्ये 61 ते 90 असे प्रश्न असतात 30 गुणांसाठी। आणि मुख्य करून जे 6वी ते 8वी आहेत आणि गणित आणि विज्ञान या विषयाकरिता प्रविष्ट झालेले जे भावी शिक्षक आहेत त्यांच्यासाठी खास करून विशेष म्हणजे गणित व विज्ञान हा घटक आहे आणि त्यावर प्रश्न आहेत 91 ते 150 आणि 60 गुणांसाठी आहेत। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विशेष करून गणित आणि विज्ञान या दोन विषयापैकी गणित विषयावर जास्तीत जास्त फोकस करणार आहोत आणि त्यामध्ये असणारे जे काही प्रश्न विचारले आहेत 2021च्या प्रश्नपत्रिकेमध्ये तर ते विश्लेषणात्मक उत्तरासह आपण सोडवणार आहोत। तर पहा 91व्या प्रश्नापासून सुरुवात झालेली आहे। तर पहिला प्रश्न असा आहे की बाजूच्या आकृतीत चौरसात अंतर्लिखित वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे, तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती? आकृती दिलेली आहे आणि या ठिकाणी आपल्याला ह्या रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढायचे आहे। तर पहा पर्याय क्रमांक आहे 214 चौरस सेमी, 76 चौरस सेमी, 216 चौरस सेमी आणि 86 चौरस सेमी। तर या ठिकाणी पहा आता हा जो चौरसात अंतर्लिखित झालेला वर्तुळ आहे तर त्या वर्तुळाचा व्यास हा चौरसाच्या बाजूच्या लांबीच्या एवढा आहे। म्हणजेच आपल्याला या ठिकाणी यामध्ये अंतर्लिखित वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे, म्हणून आपल्याला चौरसाच्या बाजूची लांबी काढण्यास सोपे जाणार आहे। मग चौरसाच्या बाजूची लांबी बरोबर वर्तुळाचा व्यास अशा पद्धतीने पहा आणि आपल्याला त्रिज्या दिलेली आहे। ज्यावेळेस आपल्याला त्रिज्या माहिती आहे त्यावेळेस आपल्याला या चौरसाची एक बाजू काढता येणार आहे, म्हणजे चौरसाची बाजू याने की वर्तुळाचा असणारा व्यास। 2 गुणिले त्रिज्या दिलेली आहे 10 सेमी, म्हणजेच वर्तुळाचा व्यास हा आहे 20 सेमी, म्हणजे चौरसाच्या बाजूची लांबी किती आहे 20 सेमी। त्यानंतर पहा आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ काढायचे आहे। चौरसाचे क्षेत्रफळ वजा वर्तुळाचे क्षेत्रफळ। आता चौरसाचे क्षेत्रफळ अशा पद्धतीने चौरस आहे आणि त्यामध्ये असणारा वर्तुळ आहे। चौरसाचे क्षेत्रफळ वजा वर्तुळाचे क्षेत्रफळ केल्यानंतर येणारे उत्तर हे रेखांकित भागाचं क्षेत्रफळ असणार आहे। मग रेखांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ आहे बाजूचा वर्ग वजा वर्तुळाचे क्षेत्रफळ आहे पाय आरचा वर्ग। मग बाजूचा वर्ग म्हणजे बाजू आलेली आहे आपली 20 सेमी, मग 20चा वर्ग वजा पाय आरचा वर्ग। पायची किंमत आहे 3.14, आर आहे आपलं 10 आणि वर्ग असल्यामुळे 10 गुणिले 10। 20चा वर्ग आलेला आहे 400 आणि या ठिकाणी 3.14 गुणिले 10 गुणिले 10 उत्तर आले 314, म्हणजे या ठिकाणी रेखांकित भागाचे या क्षेत्रफळ आहे 86 चौरस सेमी। तर पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असणार आहे। त्यानंतर प्रश्न दुसरा आहे 24 सेमी परिमिती असलेल्या चौरसाच्या कर्णाची लांबी किती? आता 24 सेमी परिमिती असलेल्या चौरस जो आहे आणि त्याच्या कर्णाची लांबी आपल्याला विचारली आहे। तर पर्याय क्रमांक आहे 1 6 वर्गमुळात 2 सेमी, 2 आहे 6 सेमी, 3 आहे 12 सेमी आणि 4 आहे 12 वर्गमुळात 2 सेमी। तर पहा आपल्याला चौरसाची परिमिती दिलेली आहे। चौरसाची परिमिती आहे 24 आणि त्याचं सूत्र आहे 4 गुणिले बाजू। आपल्याला एका बाजूची किंमत काढायची आहे, तर 24 बरोबर 4 गुणिले बाजू, बाजू बरोबर 24। या ठिकाणी 4 हे गुणाकारामध्ये आहेत, समोर गेल्यानंतर भागाकारामध्ये येणार आहेत आणि बाजू आलेली आहे 6 सेमी।
आणि आता आपल्याला विचारलेलं आहे कर्णाची लांबी. तर कर्णाच्या लांबीचे सूत्र आहे चौरसाच्या कर्णाचे सूत्र बरोबर कर्ण बरोबर बाजू गुणिले वर्गमुळात 2. तर या ठिकाणी बघा बाजू आलेली आहे 6 आणि वर्गमुळात 2, म्हणजेच कर्णाची जी लांबी आहे ती आहे 6 वर्गमुळात 2 सेमी. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1. 24 सेमी परिमिती असलेल्या चौरसाच्या कर्णाची लांबी आहे 6 वर्गमुळात 2. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा 6 मीटर व 4 मीटर उंचीचे खांब हे एकमेकांपासून 25 मीटर अंतरावर आहेत. प्रत्येक खांबाचे वरचे टोक दुसऱ्या पायाशी जोडणाऱ्या रेषांना छेदनबिंदूची उंची किती आहे? पर्याय क्रमांक 1 आहे 1.8 मीटर, 2.6 मीटर, 2.4 मीटर की 1.5 मीटर. तर सर्वप्रथम आपण काय करणार आहोत की जे काही किमती दिलेल्या आहेत किंवा माप दिलेले आहेत यानुसार आपण एक कच्चं रेखाटन करून घेऊयात. तर पहा 6 मीटर आणि 4 मीटर उंचीचे 2 खांब हे काय आहेत की 25 मीटर अंतरावर एकमेकांपासून आहेत आणि प्रत्येक खांबाचं वरचं टोक हे दुसऱ्या टोकाच्या पायाशी जोडलेले आहे. पहा अशा पद्धतीनं आपण रेखाटन करून घेतलेलं आहे. ही आकृती आपल्याला मिळालेली आहे. त्यानंतर पहा की डावीकडचे वरचे टोक, या ठिकाणी डावीकडचे वरचं टोक जे आहे, जर आपण या आलेख कागदावर ही आकृती काढल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की x 0 आणि y 6. त्यानंतर उजवीकडचा पाय जो आहे, जो 6 मीटरचं वरचं टोक हे दुसऱ्या बाजूला पायथ्याशी जोडलेलं आहे, म्हणजे त्या टोकाची आहे x2 y2 जे आहे 25 आणि 0, कारण याच्यामधलं अंतर आहे 25 मीटर. त्यानंतर डावीकडचा पाय 0.0 0,0 आणि उजवीकडचे टोक जे आहे 25 4. अशा पद्धतीनं तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की इतर रेषेचा स्लोप काढायचा आहे. पहा रेषेचा स्लोप, तर पहिली रेषा कोणती आहे ही की एक्स वाय आणि एक्स वाय 0,6 ते 25,0 म्हणजे ही पहिली रेषा, ही सरळ, हे सरळ रेषेचे समीकरण आहे. या ठिकाणी सरळ रेषेचे समीकरण वापरले आहे आपण m बरोबर y2 मायनस y1 भागिले x2 मायनस x1. आता y2 या ठिकाणी स्लोप पहा कशा पद्धतीने केलेला आहे की y2 आहे 0 आणि y1 आहे 6. आकृती पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल पहा की y2 0 आणि y1 6, म्हणून याच्यामध्ये काय केलेलं आहे की 0 मायनस 6 आणि दुसरा आहे x2 मायनस x1. तर x2 आहे पहा 25 आणि x1 आहे 0, म्हणजे या ठिकाणी 25 मायनस 0 तर बरोबर -6 छेदस्थानी 25 आलेला आहे. जे समीकरण आहे पहा की स्लोप काढलेला आहे आपण या ठिकाणी y -6 बरोबर -6 छेदस्थानी 25 बरोबर x -0. या ठिकाणी y चे समीकरण आलेले आहे y बरोबर 6 - 6 छेदस्थानी 25 0. त्यानंतर दुसरी रेषा घेतलेली आहे पहा, दुसरी रेषा आहे x1 0 y1 0 x2 25 y2 4 हे समीकरण आहे. त्यानंतर या रेषेचा स्लोप आपण काढलेला आहे पहा 4 - 0 25 - 0 4 छेदस्थानी 25 आणि या ठिकाणी सरळ रेषेच्या समीकरणामध्ये या किमती टाकलेल्या आहेत y -0 4 छेदस्थानी 25 x -0 y बरोबर 4 छेदस्थानी 25 बरोबर x, म्हणजे y ची इथे किंमत आलेली आहे 4 छेदस्थानी 25 x, म्हणजे छेदनबिंदू हे आपण दोन्ही सारखे केलेले आहेत. त्यानंतर पहा 6 - 6 छेदस्थानी 25 x बरोबर 4 छेदस्थानी 25 x, 6 बरोबर 10 छेदस्थानी 25 x, x बरोबर 15. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की जे y ची किंमत आहे ती काढूयात, म्हणजे x च्या ठिकाणी जी किंमत आलेली आहे पहा x,
तर एक्सची किंमत या समीकरणामध्ये टाकायची आहे. y बरोबर 4/25 गुणिले x, 4/25 गुणिले 15, y बरोबर 2.4. म्हणजे या ठिकाणी छेदनबिंदू हा जमिनीपासून 2.4 मीटर उंचीवर आहे. आणि हे समीकरण सोडवताना सर्वप्रथम स्लोपचं सूत्र वापरलं आहे. म्हणजे स्लोप म्हणजे सरळ रेषेचा झुकाव काढण्यासाठी वापरण्यात आलेली पद्धत. आणि हे स्लोप आपल्याला केव्हा काढता येईल, ज्यावेळेस आपल्याकडे त्या सरळ रेषेवर दोन बिंदू असतील, x1 y1 आणि x2 y2. यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. साहिलने बँकेकडून सरळ व्याजाने 11 दराने 60,000 रुपयाचे कर्ज घेतले. नोटाबंदीमुळे बँकेची तरलता वाढल्यामुळे बँकेने व्याजाचा दर दुसऱ्या वर्षी 0.5% व तिसऱ्या वर्षी पुन्हा 0.5% कमी केल्यास 3 वर्षाच्या शेवटी साहिलला एकूण किती रक्कम जमा करावी लागेल. पहा, साहिलनं सर्वप्रथम सरळ व्याजानं 11% दराने 60,000 रुपये कर्ज घेतलं. परंतु नोटबंदी झाल्यामुळे काय केलेलं आहे बँकेने की पहिल्या वर्षी 0.5 ने व्याजाचा दर कमी केलेला आहे. तिसऱ्या वर्षी म्हणजे दुसऱ्या वर्षी 0.5 ने आणि तिसऱ्या वर्षी पुन्हा 0.5 ने दर कमी केल्यामुळे आता शेवटी साहिलला एकूण किती रक्कम जमा करावी लागणार आहे. पहा, सर्वप्रथम काय करूयात आपण की जे पहिलं वर्ष आहे तर पहिल्या वर्षासाठी लागणारं व्याज पहा किती आहे की मुद्दल ही 60,000 आहे, 11% दराने घेतलेली आहे. म्हणजे पहिल्या वर्षी किती 6,600 रुपये व्याज लागलेले आहे. त्यानंतर दुसऱ्या वर्षी 0.5% कमी झालेले आहे व्याजदर हा. म्हणून 60,000 गुणिले 10.5 भागिले 100 म्हणजे 6,300 रुपये. त्यानंतर तिसऱ्या वर्षी आणखी 0.5% कमी झालेला आहे व्याजदर. म्हणून 60,000 गुणिले 10 भागिले 100 म्हणजे 6,000. म्हणजे पहिल्या वर्षी व्याज हे 6,600, दुसऱ्या वर्षी 6,300 आणि तिसऱ्या वर्षी 6,000. म्हणजे एकूण व्याज काढल्यानंतर 18,900 रुपये आहे. मग आता या ठिकाणी साहिलला 3 वर्षाच्या शेवटी मूळ रक्कम प्लस 3 वर्षाचं असणारं व्याज एवढी रक्कम वापस करायची आहे. म्हणजे 60,000 अधिक 18,900 म्हणजे पूर्ण जी रक्कम झालेली आहे ती आहे 18,900. त्यानंतरचा 95वा प्रश्न असा आहे पहा की 8 सेमी पाया असलेल्या समद्विभुज त्रिकोणाची परिमिती 0.18 मीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती. आता 8 सेमी पाया असलेला समद्विभुज त्रिकोण आहे, याची परिमिती दिलेली आहे ना आपल्याला त्याचं काय काढायचं आहे, क्षेत्रफळ काढायचं आहे. सर्वप्रथम आपण या समद्विभुज त्रिकोणाचे रेखाटन करून घेऊयात. समद्विभुज म्हणजे दोन भुजा सारख्या आहेत आणि याचा पाया दिलेला आहे. पाया किती आहे 8 सेमी आणि या त्रिकोणाची परिमिती दिलेली आहे 0.18 मीटर. आपण सेंटीमीटर मध्ये त्याला कन्वर्ट केलेला आहे म्हणजे 18 सेमी. त्रिकोणाची परिमिती किती आहे या पूर्णत्य 18 सेमी आहे. आता समान बाजूची लांबी AB प्लस AC. आता AB प्लस AC प्लस BC या तिन्ही बाजूची परिमिती 18 सेमी दिलेली आहे आणि एक बाजू आपल्याला यामध्ये दिलेली आहे. AB आणि AC ह्या दोन समान बाजू आहेत म्हणजे x अधिक x आणि पाया आपल्याला दिलेला आहे बरोबर त्याची परिमिती आहे 18 सेमी. मग सर्वप्रथम आपण x ची किंमत काढून घेऊयात. पहा 2x, x अधिक x 2x बरोबर 8 प्लस मध्ये आहे, समोर गेल्यानंतर मायनस मध्ये झालेला आहे. 2x बरोबर 10, x बरोबर 10/2 आणि x ची किंमत आलेली आहे 5 सेमी. आता यानंतर आपल्याला या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचे आहे. पहा आता त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं म्हटलं तर आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे 1/2 पाया गुणिले उंची. मग आपल्याला समद्विभुज त्रिकोणाच्या तिन्ही बाजू मिळालेल्या आहेत 8 सेमी, 5 सेमी, 5 सेमी. परंतु या ठिकाणी त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर आपल्याला उंची माहिती असणं आवश्यक आहे. किंवा त्रिकोणाची उंची जी आहे तर या त्रिकोणाची उंचीचं सूत्र आहे समान बाजूची लांबीचा वर्ग वजा पाया छेदस्थानी 2 चा वर्ग. मग h बरोबर समान बाजू जी आहेत 5 याची लांबी आहे 5 चा वर्ग
वजा पाया आहे 8 छेदस्थानी 2चा वर्ग, बे 1 बे, बे 2 4 म्हणजे 5चा वर्ग वजा 4चा वर्ग, एचचा वर्ग बरोबर 25 - 16, एचचा वर्ग बरोबर 9, एच बरोबर वर्गमुळात 9 आणि 9 हे वर्गमूळ 3चा आहे म्हणजे एच बरोबर 3 सेमी आहे. म्हणजे या ठिकाणी आता आपल्याला याची उंची सुद्धा मिळालेली आहे. आता या त्रिकोणाचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. पहा की त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर हा पाया गुणिले उंची, पाया 8 सेंटीमीटर दिलेला आहे आपल्याला, उंची आपली 3 सेंटीमीटर आलेली आहे. बे 1 बे, बे चोक 8, 4 गुणिले 3 म्हणजे 12 चौरस सेमी. म्हणजे या ठिकाणी पहा की समद्विभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ आहे 12 सेमी. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा विद्यार्थ्यांनो. पुढचा प्रश्न असा आहे की MN वर्तुळाचा व्यास. आता MN हा काय आहे, दिलेल्या आकृतीमध्ये वर्तुळाचा व्यास आहे आणि रेषा AM ही त्या वर्तुळाची असणारी स्पर्शिका आहे आणि आपल्याला किंमत दिलेली आहे AN ची किंमत 25 सेमी दिलेली आहे. त्यानंतर AD ची किंमत दिलेली आहे 9 सेमी. तर आपल्याला या वर्तुळाची असणारी त्रिज्या काढायची आहे. तर पहा AN बरोबर 25 सेमी, AD बरोबर 9 सेमी आणि त्रिज्या आपल्याला काढायची आहे. मग AN बरोबर AD प्लस DN, AN बरोबर AD प्लस DN. तर AN आहे 25 सेमी, AD आहे 9 सेमी आणि आपल्याला DN काढायचे आहे. म्हणजे DN 25 - 9 बरोबर 16 सेमी. आणि या ठिकाणी यात सूत्र आहे त्रिज्या काढण्याचं. पहा त्रिज्येचा वर्ग बरोबर छेदिका गुणिले जीवा भागिले 4. आता छेदिका कोणती आहे आपल्याला माहिती आहे, AN ही छेदिका आहे गुणिले जीवा आहे DN भागिले 4. त्यानंतर AN 25 गुणिले जीवा आलेली आहे 16 भागिले 4. या ठिकाणी 4 चौक 16, 25 गुणिले 4. मग त्रिज्येचा वर्ग 100, वर्गमुळात 100 त्रिज्या बरोबर आणि त्रिज्या आलेली आहे 10 सेमी. म्हणजे या वर्तुळामध्ये असणारी त्रिज्या आहे 10 सेमी. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. एका तुकडीतील 36 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 14 वर्षे आहे. वर्ग शिक्षक मिळवल्यास त्या गटाचे सरासरी वय हे 1 ने वाढते. तर शिक्षकाचे वय किती वर्ष आहे? तर पहा 36 विद्यार्थ्याचे सरासरी वय 14 वर्षे. विद्यार्थ्यांच्या वयाची एकूण बेरीज म्हणजे 36 विद्यार्थी गुणिले 14 वर्षे. 36 विद्यार्थ्याचे सरासरी वय 14 वर्षे असे दिलेले आहे. म्हणजे आपल्याला त्यांच्या वयाची एकूण बेरीज काढायची आहे. 36 गुणिले 14 बरोबर 504. आणि त्यानंतर असा विचारलेला आहे की त्यामध्ये वर्ग शिक्षक मिळवले. मग ह्या 36 विद्यार्थ्यांमध्ये काय केलेलं आहे, एक वर्ग शिक्षक मिळवलेले आहे. आता या गटाचे सरासरी वय 1 ने वाढते. 1 ने वाढते म्हणजे किती, 15 वर्षे झालेले आहे. म्हणजे व्यक्ती किती झाल्यात 37 आणि सरासरी वय 1 ने वाढलेलं आहे म्हणजे 15 वर्षे झालेले आहे. मग आता आपल्याला 37 व्यक्तींचे सरासरी 15 वर्षाचं वय काढायचे आहे. तर 37 गुणिले 15 बरोबर 555. यांच्या वयांची एकूण बेरीज किती झालेली आहे, 55 वर्षे. मग आता आपल्याला शिक्षकाचे वय काढायचे आहे. शिक्षकाचे वय बरोबर 15 जणांची सरासरी वयाची असणारी बेरीज वजा 14 जणांची असणारी सरासरी वयाची बेरीज. 555 - 504 बरोबर 51 वर्षे. म्हणजे शिक्षकाचे वय किती आलेले आहे, 51 वर्ष. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. जर वस्तूची विक्री किंमत दुप्पट केली, नफा 3 पट झाला तर शेकडा नफा किती होईल? म्हणजे एखाद्या वस्तूची विक्री किंमत दुप्पट केलेली आहे, नफा 3 पट झाला तर आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे. तर पहा, तर यामध्ये की वस्तूची मूळ विक्री किंमत SP सेलिंग प्राइस, खरेदी किंमत CP
आणि आपल्याला मूळ नफा म्हणजे SP वजा CP आणि आपल्याला अट अशी दिलेली आहे पहा की नवीन विक्री किंमत ही दुप्पट केलेली आहे. नवीन विक्री किंमत दुप्पट केलेली आहे म्हणजे दोन जी सुरुवातीची आहे SP आणि नवीन विक्री किंमत आहे 2SP आणि नफा काय झालेला आहे तिप्पट नफा झालेला आहे. 3 नफा आपल्याला माहिती आहे की विक्री किंमत वजा खरेदी किंमत म्हणजे नफा आणि हा नफा काय झालेला आहे तिप्पट झालेला आहे. मग आपल्याला नवीन नफा काढायचा आहे पहा नवीन नफा. आता नवीन विक्री किंमत किती आहे 2SP वजा खरेदी किंमत आहे CP त्यामुळे पहा 3SP वजा CP बरोबर 2SP वजा CP. तर या ठिकाणी 3 न दोन्हीकडे गुणलेला आहे 3SP वजा 3CP बरोबर 2SP वजा CP म्हणजे 3SP वजा आता या ठिकाणी SP हे या डाव्या बाजूला गेल्यानंतर वजा आणि हे उजव्या बाजूला गेल्यानंतर या ठिकाणी प्लस होते परंतु 3SP वजा 2SP बरोबर 3CP प्लस झालेला आहे आणि 1CP वजा आहे म्हणून 1SP बरोबर 2CP म्हणजेच विक्री किंमत ही खरेदी किंमतीच्या काय आहे दुप्पट आहे पहा. विक्री किंमत ही खरेदी किंमतीच्या दुप्पट आहे. परंतु आपल्याला मूळ नफा टक्केवारी काढायची आहे पहा. नफा बरोबर 2CP वजा CP भागिले CP गुणिले 100. मग या ठिकाणी 2CP मधून 1CP गेले CP कॅन्सल झालेले आहे म्हणजे मूळ नफा टक्केवारी आलेली आहे आपली 100%. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी काय आहे की 100%. पुढचा प्रश्न असा आहे की सायलीला फेब्रुवारी 2014 ची मजुरी 18,200 रुपये मिळाली. तिला आणखी 14,950 रुपये मिळविण्यासाठी किती दिवस काम करावे लागेल. तर पहा की सायलीला फेब्रुवारी 2014 ची मजुरी 18,200 रुपये म्हणजे फेब्रुवारी 2014 मध्ये किती 28 दिवस आहेत म्हणजे 28 दिवसाची मजुरी आहे 18,200. तर आपण 1 दिवसाची तिची मजुरी काढणार आहोत. तर 1 दिवसाची मजुरी आहे 650. त्यानंतर तिला आणखी 14,950 रुपये मिळवायचे आहेत. तर तिला किती दिवस काम करावे लागेल म्हणजे 1 दिवसासाठी 650 रुपये आहेत तर 14,950 रुपयासाठी तिला किती दिवस काम करावं लागेल. तर या ठिकाणी पहा 14,950 भागिले 650 म्हणजे Xची किंमत आलेली आहे 23 म्हणजे तिला आणखी शिल्लक 23 दिवस काम करावे लागणार आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. यानंतरचा पुढचा प्रश्न पहा की धातूच्या भरीव लांब चित्तीचा पाया काटकोन त्रिकोण असून त्याचा कर्ण 61 सेमी व एक बाजू 11 सेमी आहे. 45 सेमी उंची असणाऱ्या लंब चित्तीला वितळून 10 सेमी व्यास व 21 सेमी उंची असणाऱ्या किती वृत्तचित्ती तयार होतील. पहा या ठिकाणी प्रश्नामध्ये असं दिलेले की धातूचा जो भरीव गोळा आहे लांब चित्तीचा पाया काटकोन त्रिकोण आहे. लांब चित्तीचा पाया काय काटकोन त्रिकोण आहे आणि त्याचा कर्ण हा 61 सेमी आहे आणि त्याची एक बाजू ही 11 सेमी आहे. तर सर्वप्रथम आपण काय करणार आहोत की या काटकोन त्रिकोण जे आहे तर त्याची असणारी दुसरी बाजू काढून घेऊयात. पहा की पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्णचा वर्ग बरोबर बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. आता कर्ण आपल्याला दिलेले आहे 61 म्हणजे 61चा वर्ग अधिक एक बाजू दिलेली आहे म्हणजे पाया 11चा वर्ग अधिक दुसरी बाजू आपल्याला काढायची आहे. 61चा वर्ग आहे 3721 बरोबर 11चा वर्ग आहे 121 अधिक xचा वर्ग 3721 वजा 121 आणि xचा वर्ग आलेला आहे 3600 वर्गमुळात 3600 म्हणजे त्या काटकोन त्रिकोणाची दुसरी बाजू आलेली आहे 60 सेंटीमीटर. आता त्यानंतर पहा की या लंब चित्तीच्या पायाचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे. म्हणजेच काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ हा पाया गुणिले उंची. पाया आहे 11 सेमी उंची आलेली आहे 60 सेमी
आणि याचं क्षेत्रफळ आलेलं आहे 330 चौरस सेमी. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पहा की घनफळ काढायचं आहे. त्या लंबचित्तीचे घनफळ, घनाचे घनफळ किंवा लंबचित्तीच्या घनफळाचं सूत्र आहे की पायाचं क्षेत्रफळ गुणिले उंची. आता पायाचं क्षेत्रफळ म्हणजे त्या काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ आलेलं आहे 330 चौरस सेमी आणि उंची आहे तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेलं आहे की 45 सेमी उंची असणाऱ्या लंबचित्तीला वितळविले आहे. की मग ह्या जी काही लंबचित्ती आहे तर त्या लंबचित्तीची उंची आहे 45 सेमी. म्हणजे पाया गुणिले उंची म्हणजे पायाचं क्षेत्रफळ बरोबर उंची 330 चौरस सेमी गुणिले 45 सेमी बरोबर लंबचित्तीचे घनफळ आलेलं आहे 14,850 घनसेमी. त्यानंतर वृत्तचित्तीच्या पायाची त्रिज्या काढायची आहे. तर वृत्तचित्तीचा व्यास हा 10 सेमी दिलेला आहे. म्हणजे 10 सेमी व्यास व 21 सेमी उंची असणाऱ्या किती वृत्तचित्ती होणार आहे. तर 10 वृत्तचित्तीच्या पायाची त्रिज्या काढायची आहे आपल्याला. म्हणजे व्यास 10 सेमी आहे तर त्रिज्या ही 5 सेमी असणार आहे. त्यानंतर या वृत्तचित्तीचे घनफळ काढायचे आहे. पहा वृत्तचित्तीचे घनफळ म्हणजे किती वृत्तचित्ती तयार होणार आहेत त्या पाय आरचा वर्ग h पाय आहे 22/7. त्यानंतर आर आहे 5चा वर्ग आणि h आहे 21. म्हणजे उंची दिलेली आहे आपल्याला या ठिकाणी 21 सेमी उंची असणारी वृत्तचित्ती किती तयार झाली ते काढायचे आहे. मग 22 7 1 7 7 3 21 22 गुणिले 5चा वर्ग 25 गुणिले 3 1650 घन सेमी आहेत. आता या ठिकाणी आपल्याला किती वृत्तचित्ती झालेले आहेत हे लंब चित्तीचे घनफळ भागिले वृत्तचित्तीचे घनफळ यातून मिळणार आहे 14,850 भागिले 1,650 बरोबर 9. म्हणजेच या ठिकाणी लंबचित्तीला वितळल्यानंतर 10 सेमी व्यास आणि 21 सेमी उंची असणाऱ्या 9 वृत्तचित्ती तयार होणार आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो की जे काही पुढचे प्रश्न आहेत 101 ते 120 हे प्रश्न आपण काय करणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्यासारख्या तुमच्या गरजू विद्यार्थ्यांना तुमच्या मित्रांना पाठवा जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. धन्यवाद.